अशी तारीख आहे. तेजस भाऊ ननवरे यांची 18 मे. प्रतीक दादांची देखील मे महिन्यामध्ये तारीख आहे. ब्राह्मण दादांकडे पत्रिका अजून चालू आहे. पत्रिका पूर्ण झाल्यानंतर दिनांक देखील आपल्या समोर येईल. चला आता इथे मनोरंजन बाद झालं. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सामना क्रमांक 4 ला इथे मात्र होईल सुरुवात. सर्वांचं मनापासून मनपूर्वक या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक धावून बॉल झाला होता, चुकी झाली आणि तिथे काय अर्थातच झेल देखील मात्र तिथे ड्रॉप झालेला आहे. जीवदान भेटलं एक धाव जी मात्र धावफलकावरती. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर एका बाजूने रोहित आहे, दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राइक एंडला दत्ता आहेत, समोरनं गोलंदाज सचिन आहेत. एका बाजूने मराठा वॉरियर्स हा संघ क्षेत्ररक्षण करतोय, दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधामध्ये जो संघ खेळतोय अर्थातच रायझिंग स्टार भोसरी हा संघ इथे मात्र बॅटिंग करताना या पहिल्या डावामध्ये आपल्याला इथे मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला भेटत आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा हा चेंडू मात्र मैदानावरती चांगला होता. डॉट बॉल देखील मात्र मैदानावरती आपण पाहिलाय. धावफलकावरती धाबा तब्बल इथे एकच धाव जी मात्र धावफलकावरती आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिम लॉंग ऑफला आउट ऑफ दी मार्क. रोड एंड वरती हा चेंडू टप्पा पडलाय. येतोय षटकार 6 धावा. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं प्रणवदादा गोपाळे बैलगाडा संघटनेचा ढाण्या वाघ मधून ज्यांची ओळख सातत्याने राहिली, प्रसिद्ध बैलगाडा मालक सुपर फायनल सम्राट वैचिकिंग ओमकार शेठ गोपाळे यांचं या ठिकाणी शुभागमन मनापासून मनपूर्वक त्यांचं देखील स्वागत. अरे काय सांगितलंय इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार 6 धाबा. देवशी नगरीचे उपसरपंच उद्योजक उद्योगपती माननीय श्री योगेश दादा पानमंद यांचं या ठिकाणी शुभागमन मनापासून स्वागत. आपला पेटा बांधून मान सन्मान सोहळा इथे संपन्न होतोय. प्रतीक दादा गोपाळ यांच्या शुभ हस्ते आपण यायचंय आणि आपल्या सन्मानाचा आपण इथे स्वीकार करायचा आहे. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा एक चांगला फटका आणि त्याचबरोबरीने एक टप्पा घेत चेंडू गेला सीमाभार आला तिकडे चौकार. धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा आहेत तब्बल 17 धावा च्या मात्र धावफलकावरती. षटक संपलेलं आहे पहिलं सचिन यांचं. षटक क्रमांक देखील मित्रांनो 2 स्वरूपात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्क वरती इथे गोलंदाज तयार असेल. नाव असेल राहुल. राहुल इथे तयार. स्ट्राइक हँडला दत्ता. रायझिंग स्टार भोसरी या टीम कडनं तयार असेल. P2च्या षटकाला इथे सुरुवात होतीये. भन्नाट वेगवान चेंडू इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला जरूर. तिकडे मात्र डॉट बॉल येणार आहे.
धावफलकावरती धावा इथे मात्र स्थिर आहेत. 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा थेट थोडासा इन होणारा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. त्याचबरोबरीनं तिकडे मात्र धावा येणार आहेत. आताची एकच धाव आली. धावफलक पुन्हा एकदा वाढलं. रन आहे की एक रन काढले की चिखलगाव अटेम्प्ट नाही केला. आताची धाव इथे मात्र नसणार आहे. ओके, डॉट बॉल आला, कॅन्सल केलेली आहे धाव. चिखलगाव ग्रामपंचायतचे कर्मचारी विठ्ठल दादा गुराव यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. यावेळेस फटका प्रतिम. स्लॉट मध्ये चेंडू आला. चेंडूला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय षटकार दत्ताच्या बाट मधला. चांगला प्रहार आणि त्याच बरोबरीने इथे षटकार आलाय. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा. स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिलं तर तब्बल 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 23 रन ऑन स्कोर कार्ड. 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती. समोर गोलंदाज आहेत राहुल. पीसीएमसी ला बिलॉंग करत कित्येक काळ या खेळाडूने देखील टेनिस क्रिकेटची सेवा केलेली आहे. तोच गोलंदाज इथे घरंदाज अर्थातच खेळपट्टीवरती असणार आहे दाखल. मुख्य पंचांच्या डाव्या बाजूने तो गोलंदाजी करतोय अजित भाऊ सातकर यांच्या. यावेळेस इथे मात्र फटका देखील खेळायचा होता. कव्हर पॉइंटला दरम्यान तिकडे काय झालंय. धाव जी आहे ती मात्र येऊ शकली नाही. बॅकवर्डला चेंडू जरूर गेला परंतु दरम्यान फक्त आणि फक्त तिकडे या चेंडूवरती शांत बसावं लागलं दोन्ही फलंदाजांना. डॉट बॉल आला. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा हा चेंडू इथे अप्रतिम आहे. डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. चला वेळ वाचवा. स्पीड अप करणं फार गरजेचं आहे. समोर काही ग्रामस्थ देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. इकडे गॅलरी मधनं शेड मधनं देखील काही ग्रामस्थ या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनापासून मनपूर्वक या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 24 धावाच्या मात्र धावफलकावरती. ओमकार दादा गोपाळे यांचं या ठिकाणी शुभागमन मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. 2 ओव्हर समाप्तीनंतर 24 धावा सांगा सर. 24 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 2 षटकांची समाप्ती इथे मात्र झालेली आहे. चला वेळ वाचवा मित्रांनो पटपट, कारण आता इथे बरोबर 2:20 झालेले आहेत. 3 वाजण्या अगोदर 3 वाजेपर्यंत आपल्याला ही मॅच इथे कंप्लीट करायची आहे. त्यानंतर 5-5 षटकांचे 2 सामने आपण घेणार आहोत. प्री क्वार्टरचे दोन्ही सामने हे 5-5 षटकांचे आणि त्यानंतर वेळ जर राहिला तर शेवटची मॅच ही पुन्हा एकदा आपण 6 षटकांची घेऊ किंवा 5 षटकांची घेऊ. इथे जर पाहिलं तर वेग भन्नाट आहे. बाट आली बॉलचा. तिथे मात्र संपर्क झालेला नाही. डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिला आहे. डॉट बॉल आला. धावफलकावरती धावा इथे मात्र स्थिर आहेत. 24 धावाच्या मात्र धावफलकावरती. राजाराम दादा गोपाळे त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत काही ग्रामस्थ उपस्थित आहे. मनापासून मनपूर्वक स्वागत. दिनेश दादा गोपाळे कारभारी मनापासून मनपूर्वक त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आम्ही करतो. धावफलकावरती धावा. स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर इथे 25 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत.
यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील खेळलाय. चेंडू तिकडे जाऊन पोहोचणार आहे सीमारेषा पार. येतोय सनसनीत मैत्री चषक 2025 हा चौकार. मैत्री चषकाचा हा चौकार आपण पाहिलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 29 धावा मात्र धावफलकावरती. 29 रन स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावरती. देखील आयोजन देखील नियोजन काटा नियोजन असणारी ही चिखलगावच्या मैदानावरती मैत्री चषकाची स्पर्धा संपन्न होते. प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट प्रणवदादा गोपाळे बैलगाडा संघटना असेल, जिवलक मित्र परिवार खेड तालुका, दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी चिखलगाव यांच्या माध्यमातून केलेलं एक अप्रतिम आयोजन आपण पाहतोय. फटका अप्रतिम चेंडूला पाठवलाय लॉंग ऑनला सीमा पार. येतोय हा मैत्री चषकाचा दिमागदार षटकार. धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 35 धावा च्या मात्र धावफलकावरती. तिसरं षटक चालू आहे, मार्गस्थ आहे. श्री यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये बॅटर पुन्हा एकदा तयार. फुलटॉस चेंडू रोहित ऑन फायर झालाय. नावाप्रमाणे बॅटिंग करतोय. तोडा फोडा आणि राज्य करा. इथे फटका खेळलाय. चेंडू जाऊन पोहोचेल आउट ऑफ दी पार्क सीमा पार. येतोय षटकार. 6 धावा. 6 धाबेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 41. 41 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. 41 धावाच्या मात्र धावफलकावरती. यावेळेस फुल टॉस चेंडू लाईन से फटके मिलेंगे फटके. चेंडू तिकडे जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार. एक टप्पा घेत 1 बाउन्स. येतो चौकार. 4 धावा. तेजस भाऊ मानाचा चौकार आपण पाहिला. धावफलक पुन्हा एकदा वाढलं गेलं. धावफलकावरती आकडे चेंज झालेले आहेत. तब्बल 45 धावा. 3 षटकांचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. नाबाद नॉट आउट 45 धावा च्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक देखील मित्रांनो 4 ला स्वरूपात होते. गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज राहुल पुन्हा एकदा तयार. फटका देखील मात्र इथे खेळलाय दत्ता यांनी. चेंडू तिकडे मात्र थेट जाऊन पोहोचेल गोलंदाजाच्या हातामध्ये. जल टिपला कॉटन बोर्डचा प्रयत्न यशस्वी. फलंदाज त्या चेंडूवरती बाद. विकेट आली. पहिला फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. काय बॉलर मग आता टाकले राहुल. आता लाईट आहे की सर काही तुम दिसते. बॅट्समॅन ने राम राम
न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील मात्र मैदानाच्या मध्ये आता दाखल होईल. राम यांना देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये बांधणार आहोत. एका बाजूने राम असेल, दुसऱ्या बाजूने आपण त्यांच्या समवेत रोहित यांना देखील पाहतोय. समोरनं गोलंदाज आहेत चौथ्या षटकामध्ये राहुल. यावेळेस फटका प्रतिम मैहुना सेट ऑन फायर. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. येतोय राम यांच्या बॅटमधनं एक षटकार. 6 धावा. काय जबरदस्त फटका. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर धावफलक पुन्हा एकदा वाढले. 6 या अंकानं धावफलकावरती आकडे बदलले गेलेले आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेत चेंडू मात्र बॅकवर्टला गेला. त्या चेंडूवरती एक धाव आली. दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि पाहता पाहता तिकडे काय घडलंय तर 2 धावा ज्या मात्र पूर्ण होत आहेत. म्हणजे 2 धाब्याने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 53 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 53 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिम. चेंडू तिकडे जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार. येतो षटकार. 6 धावा. जबरदस्त बॅटिंग, सुंदर बॅटिंग सह इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये राम आणि रोहित यांना पाहतोय. दत्ता देखील चांगली बॅटिंग करत होता. तिथे मात्र त्याला माघारी यावं लागलं. लवकरच राम त्याची जागा इथे मात्र भरून काढतोय मैदानाच्या मध्ये. चांगला फटका आणि त्याचबरोबरीनं तिकडे मात्र चेंडू जाऊन पोहोचणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. येतोय सनसनीत हा चौकार. 4 धावा. मैत्री चषकाचा हा चौकार आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं गेलं. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर 63 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 63 रन ऑन स्कोर कार्ड. 4थं षटक मार्गस्थ आहे. रोहित आणि राम ह्या जोडीला आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. यावेळेस फटका प्रतिम आहे राम यांच्या बॅटमधनं. क्षेत्ररक्षक तिकडे चुकी करेल अंदाज येऊ शकला नाही. झेल तिकडे मात्र ड्रॉप झालाय. जीवदान भेटेल. जीवदानाचं रूपांतर मित्रांनो धावांमध्ये 2 धावा येतील. 2 धाव्याने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. षटक देखील मात्र मैदानाच्या मध्ये संपलं जाईल. 4था 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. धावफलकावरती धावा तब्बल 65 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. रायझिंग स्टार भोसरी या टीमच्या एक फलंदाज बाद धावफलकावरती धावा आहेत. 65 धावा ज्या मात्र धावफलकावरती. राहुल आलेत षटक क्रमांक 5 मध्ये. राहुल यांना आपण बघणार आहोत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक इथे मात्र मैदानावरती 5वं मार्गस्थ असेल. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील चांगल्या पद्धतीने खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडूला मात्र फील्ड केलं गेलं तर मग एक धाव आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 66 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 66 रन ऑन स्कोर कार्ड. 66 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस फटका प्रतिम. वा भाई वा. आउट ऑफ द स्टँड. रामच्या बॅटमधनं मित्रांनो येतोय लांब पल्ल्याचा षटकार. धावफलक पुन्हा एकदा वाढलं गेलं. धावफलकावरती धावा तब्बल 72 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 72 आणि इथे काय पुन्हा एकदा उत्तरास उत्तर.
प्रत्युत्तरास प्रत्युत्तर देण्याचं काम इथे राम करतोय. षटकाराला 6 धावा. बॉल आहे का? धावफलक पुन्हा एकदा वाढेल. आकडे देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा तिकडे चेंज होतील. 78 धावांच्या मात्र धावफलकावरती षटक क्रमांक 5 म्हणजे मार्गस्थ आहे रायझिंग स्टार आणि त्यांच्या वर्णामध्ये मराठा वॉरियर्स 11 अशी मॅच मैदानावरती आपण पाहतोय. सुंदर मॅच, अप्रतिम सामना आहे आणि पुन्हा एकदा शांत बसायला इथे राम काही संत नाही. लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 मोठे विकेट. 3 बॉलवरती इथे मात्र 3 षटकार आलेत. राम यांच्या बॅटमधनं धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा आहेत तब्बल 84. 84 धावा ज्या मात्र धावफलकावरती 84 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. चला वेळ वाचवा, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. एक एक सेकंदाला खूप सारं महत्व असतं. एका मिनिटाची, एका सेकंदाची किंमत खूप असते मित्रांनो. जपान सारखा एक देश आहे, 40 वर्षानंतर युवराज ट्रेन फक्त 1 मिनिटानं उशिरानं आली होती. तिथे दुसऱ्या मिनिटाला जपानीज सरकारनं प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांच्या देशाची गव्हर्नमेंटनं, जपान गव्हर्नमेंटनं तिथे मात्र माफी मागितली होती. कारण फक्त होतं 1 मिनिट तिथं फक्त ट्रेन उशिरानं आली होती. म्हणून एक मिनिटाला खूप सारं महत्व आहे. अगदी जर पाहिलं तर मुंबईमध्ये देखील काही भारतीय राहतात मोठ्या प्रमाणावरती. प्रत्येकजण आपला कामधंदा तिथे करत असतो. अगदी जर तो नोकरी करणारा वर्ग जर वेळेमध्ये त्यांच्या ट्रेनच्या वेळेमध्ये जर लोकलला पोहोचला नाही, 1 मिनिटावरनं त्यांची लोकल हुकते आणि कामावरती जाण्यासाठी त्यांना उशीर होतो. म्हणजे एका मिनिटाला किती खूप सारं महत्व आहे. अगदी जर पाहिलं तर इथे वेळेचं भान राखणं देखील फार गरजेचं आहे. क्रिकेट खेळत असताना 5 षटकं संपली. धावफलकावरती धावा युवराज भाऊ गोपाळे ज्यांनी गेले 4 दिवस या मैत्री चषकामध्ये चांगलं गुणलेखन केलं ते आमच्या समवेत आहेत. धावफलकावरती तब्बल धावा असतील 86 धावा च्या मात्र धावफलकावरती आहेत. 86 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकं संपली. षटक क्रमांक 6 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा आदर्श इथे मात्र तयार. आदर्श स्थितीमध्ये आदर्शायवत इथे मात्र गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल. चांगला बॉल, चांगला चेंडू, संपर्क नाहीये डॉट बॉलला. धावफलक इथे मात्र स्थिर आहे. चांगला फटका आणि त्याचबरोबरीने तिथे काय झाले, क्षेत्ररक्षण सुरेख आहे. दरम्यान थ्रो चुकीचा, त्यानंतर एक धाव आली. धावफलक पुन्हा एकदा वाढलं गेलं. धावफलकावरती इथे धावा स्थिर असतील. 87 रन ऑन स्कोर कार्ड. स्विच हिट, वाह जबरदस्त. बऱ्याच उशिरानं हा फटका पाहायला भेटला प्रेक्षकांना. येतोय चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढेल. आकडे मात्र पुन्हा एकदा चेंज होतील. धावफलकावरती धावा आहेत 91 धावा ज्या मात्र धावफलकावरती. काय जबरदस्त झुंज देत आहे राम आणि रोहित. संघर्ष करत आहेत प्रचंड ताकदीने. संघर्षाचा आणि इथे लढाऊ वृत्तीचं एक सुंदर उदाहरण मी या चेंडू नंतर तुम्हाला देणार आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर एक चांगला फटका, त्याचबरोबरीनं तिकडे 2 धावा आल्या. निश्चित स्वरूपात जर आपण पाहिलं तर इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज 6 महिने पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये अडकले होते. अगदी जर पाहिलं तर सिद्धी जोहरनं इथे
कडाडून पहारा लावला होता पन्हाळगड किल्ल्याला. अगदी या किल्ल्यावरचं अन्नधान्य संपलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेर पडायचं होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये, परंतु सिद्धी जव्हारनं तिथे मात्र कडाकून वेढा टाकला होता किल्ल्याला. परंतु मध्य रात्रीची वेळ शोधली आणि तदनंतर अगदी जर पाहिलं तर शिवकाशीतनं देखील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. स्वतः तिथे मात्र न डगमगता तिथे मात्र मुघलांना सामोरे गेला आणि अर्थातच त्याला देखील तिथे आपला जीव तिथे गमवावा लागला. राजांसाठी प्राणाची आहुती कोणी दिली तिथे शिवकाशीतनं. अगदी जर पाहिलं तर त्याचाच फायदा शिवाजी महाराजांनी घेतला. अगदी तो प्लॅनच तसा होता, अगदी जर पाहिलं तर नियोजनच तसं होतं. तिथे मात्र जर आपण पाहिलं तर नियोजनबद्ध सही सलामत तिथनं पन्हाळगडाच्या वेढ्यामधनं छत्रपती शिवाजी महाराज सही सलामत सुटले गेले. परंतु ही बातमी जशी सिद्धी जव्हारला कळाली, अगदीच तसा पुन्हा एकदा पाठलाग तिथे मात्र मुघलांनी चालू केला. अगदी जर पाहिलं तर 350 मैलाचं अंतर होतं पन्हाळगड ते विशाळगड पोहोचण्यासाठी. तिथे मात्र धडपड चालू होती मावळ्यांची. तिथे मात्र पावनखिंडीमध्ये आल्यानंतर बाजी प्रभू थांबले अक्षरशः, कारण मुघल सैन्य अगदी जवळ आलं होतं. म्हणजेच इथे जर आपण पाहिलं तर पावनखिंडीमध्ये बाजू प्रभूंनी सैन्याला गाठलं. राजांना आदेश दिला की तुम्ही विशाळगडाकडे सुखरूप जावा आणि पोहोच झाल्यानंतर 3 तोफांचे आवाज द्या, म्हणजे आम्हाला समजेल की राजे तुम्ही विशाळगडावरती सुखरूप पोहोचलात. राजे निघाले. सैन्य मुघलांचं तुटून पडलं मावळ्यांवरती. लढाई कडाक्याची झाली. अर्थातच एक एक मावळा तिथे मात्र 10 जणांना भारी पडत होता. म्हणजे पराक्रमाची खिंड कोणी लढवली तिथे? बाजी प्रमोद देशपांडे यांनी तिथे मात्र कडाक्याची लढाई तिथे मात्र मुघलांच्या विरोधामध्ये खेळली. आणि अर्थातच तिथे जर आपण पाहिलं तर तिथे वीर मरण देखील मात्र त्या खिंडीमध्ये आलं बाजी प्रभूंना. त्यांना देखील या मैत्री चषकाच्या वतीने आदरपूर्वक श्रद्धांजली असणार आहे. म्हणजे अगदीच जर पाहिलं तर तशाच पद्धतीचा तो इतिहासातला संघर्ष होता. इथे जर पाहिलं तर आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दत्ता बाद झाल्याच्या नंतर रोहित आणि राम यांनी किल्ला लढवला. म्हणजे चांगली झुंज दिली आणि चांगल्या झुंजीच्या जोरावरती चांगल्या बॅटिंगच्या जोरावरती इथे मात्र धावफलक अगदी जर आपण पाहिलं तर तिकडे जाऊन पोहोचलं. 97 या अंकावरती विजयासाठी इथे मात्र आता बनवाव्या लागणार आहेत मराठा वॉरियर्स या टीमला. 98 धावा. 2-2 धावांची दोन्ही संघांना पेनल्टी होती. आता बरोबरीत इथे ही पेनल्टी सुटल्यामुळे धावा तेवढ्याच असणार आहेत. 97 धावा विजयासाठी बनवायच्यात. 98 धावा संघर्षपूर्वक इथे मात्र सर्व सामने आपण इथे पाहिलेले आहेत. अजित भाऊ तुम्ही देखील चांगलं कामकाज केलं. प्रकाश भाऊ भोमले, संजय भाऊ मुकणे, तिन्ही पंचांना इथे मात्र मी मनापासून धन्यवाद. बघा भाऊ या आता बाहेर आणि तुम्ही आता लगेचच खेळपट्टीचा देखील ताबा घ्या. सत्त्याण्णव झाल्यात. 98 बनवायचे आहेत. पहिल्या दिवसापासून आपण सेकंड राऊंड ज्या पद्धतीने खेळलेला आहे अगदी त्याच पद्धतीने इथे मात्र आपण सेकंड राऊंड इथे मात्र खेळणार आहोत. पहिल्या मॅच मधील विजेता, दुसऱ्या मॅच मधील विजेता
तिसऱ्या मॅच मधील विजेता विरुद्ध चौथ्या मॅच मधील विजेता. चला, पहिले 2 संघ जे विजयी झालेले आहेत पहिल्या 2 मॅचेस मध्ये आपण प्री क्वार्टरची पहिली मॅच घेणार आहोत. कॅप्टन या 5 षटकांची मॅच असणार आहे. या पटकन टॉस आपण या ठिकाणी घेणार आहोत. अष्टपैलू खेळाडू संजय भाऊ मुकणे यांच्या शुभ हस्ते आपण तिथे मात्र टॉस जो आहे तो मात्र संपन्न करतोय. ओमकार भाऊ गोपाळे आपण देखील समोर या. दादा आपल्या शुभ हस्ते देखील मात्र आपण टॉस इथे मात्र संपन्न करतोय. सरपंच तेजस भाऊ ननवरे आपण देखील समोर या. आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. पहिली मॅच विजेता संघ चला पटकन, आणि दुसरी मॅच विजेता संघ. कॅप्टन या. तुम्हाला शेवटचा पुकार पुढील 2 मिनिटांच्या अगोदर आला नाहीत तर षटकांमध्ये कपात केली जाईल याची नोंद घ्या. 5 षटकांची मॅच असणार आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच. पहिल्या मॅच मधील विजेता विरुद्ध दुसऱ्या मॅच मधील विजेता. तेजस भाऊ ननवरे बाबी सरपंच चिखलगाव यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस संपन्न करतोय सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचचा. यावेळेस इथे काय घडलंय? धोका भेटलाय. कॉट बिहाइंड फलंदाज या चेंडूवरती पहिल्या क्रमांकाचा बाद. स्वप्नील इथे मात्र बाद झालेला आहे. आणि कोण नवीन फलंदाज इथे खेळपट्टीवरती दाखल होणार आहे? राहुल गुंजाळ. आणि दुसऱ्या बाजूने त्याच्या समवेत तमा लष्करे यांना देखील मात्र आपण पाहतोय. समोर गोलंदाज आहे पहिल्या षटकामध्ये. राम यांना देखील मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. तम्मा लष्करे आणि राहुल गुंजाळ यांना आपण पाहणार आहोत. या बाबी सरपंच तेजस भाऊ ननवरे समोर तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. चला, पहिल्या मॅच मधील विजेता संघ विरोधात दुसऱ्या मॅच मधील विजेता संघ. एका बाजूने पैलवान उद्योजक नामदेव शेट्टी स्पोर्ट फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधामध्ये रुद्रांश 11 अशी मॅच होणार आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच. टॉस कोणी जिंकला? नामदेव ढाके स्पोर्ट फाउंडेशन या टीमनं टॉस जिंकलाय. आणि डिसिजन काय घेतलाय? 5 षटकांची मॅच असणार आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले. रुद्रांश 11 या टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील मात्र केलाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. आलाय चौकार. 4 धावा. आणि त्याच बरोबरीनं इथे मात्र धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 10 धावाच्या मात्र धावफलकावरती. षटक पहिला मार्ग असतंय. चांगला ट्रेडमार्क इथे मात्र आपण पाहिलंय. राहुलच्या बॅट मधनं इथे मात्र हा चौकार होता. धावफलकावरती धावा आहेत 10 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅटर इथे मात्र राहुल गुंजाल इथे मात्र तयार असेल स्ट्राइक एंडला. पुढे सरसावत फटका इथे मात्र खेळायचा होता. अचूक टप्प्याचा राम यांचा चेंडू. डॉट बॉल इथे मात्र आपण पाहिलाय. टॉस संपन्न झाला. यानंतरची मॅच. एका बाजूने रुद्रांश 11 त्यांच्या विरोधामध्ये नामदेव शेठ ढाके स्पोर्ट फाउंडेशन अशी मॅच असेल पहिली. 5 षटकांची मॅच असणार आहे. याची देखील दोन्ही संघांनी नोंद घ्या. ही मॅच संपल्याबरोबर लगेचच तुमच्या मॅचला आपण दुसऱ्या मिनिटाला सुरुवात करणार आहोत. चांगला बॉल आणि चांगला फटका आणि त्याचबरोबरीने एक चांगला झेल. विकेट आली. फलंदाज इथे मात्र फेल.
फलंदाज इथे मात्र राहुल गुंजाल देखील मात्र मैदानावरती बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होणार आहे माऊली यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. खेळपट्टीवरती एका बाजूने माऊली आहेत, दुसऱ्या बाजूने तम्मा आहेत. तम्मा लष्करे माऊली या दोन्ही खेळाडूंना आपण मैदानावरती मात्र पाहतोय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर पहिलं षटक जे आहे ते मात्र इथे मार्गस्थ आहे राम यांचं. राम इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत. पहिल्या षटकामध्ये दुबाडर इथे मात्र माऊली पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला जाऊन तिथे मात्र कशा प्रकारे या बॉलवरती आक्रमण करतील ते पाहणं इथे फार गरजेचं राहील. आक्रमण तर इथे चढवलंय, इथे चांगला फटका आणि त्याचबरोबरीनं काय झालंय, थ्रो उशिरानं आलं थोडा. गुड रन बिटवीन द विकेट. चित्त्याची सप्लाई, हरणाची गती इथे मात्र धारण केली गेली. एक धावा आली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढले गेले. धावफलकावरती धावा तब्बल 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक इथे मात्र मैदानावरती जे मार्गस्थ आहे. पहिलं षटक इथे मात्र संपेल सांगता झाली पहिल्या षटकाची. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती. टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदिप्यमान देखना सोहळा या चिखलगावच्या मैदानावरती आपण पाहतोय. मानाची भव्य दिव्य स्पर्धा आहे. गेल्या कित्येक वर्ष या गावाला सातत्याने परंपरा लाभलेली आहे या क्रिकेटची. क्रिकेटची आवड, क्रिकेटचा छंद इथे सातत्याने या गावानं जोपासलेला आहे. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज इथे मात्र तयार असेल. महेश्वर इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार असणार आहे. षटक क्रमांक 2 मध्ये फटका प्रतिम. तिकडे काय फटका तर फसलाय आणि पहिल्याच बॉलवरती विकेट येते. फलंदाज या चेंडूवरती बाद. विकेटचं बदन. माऊली बाद झाल्यानंतर आता इथे संकेत देखील दाखल होणार आहे. माऊली बाद झाला, स्वस्तामध्ये माघारी यावं लागलं. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर तो गेला होता, तिथे धावा यायला हव्या होत्या परंतु धावा आल्या नाही. निश्चित स्वरूपात मित्रांनो, क्रिकेट तुम्ही जरूर चांगलं खेळता परंतु त्या क्रिकेटला नशिबाची देखील काही प्रमाणावरती जोड असायला लागते. आज कदाचित इथे नशीब नव्हतं माऊली यांचं, स्वस्तामध्ये माघारी यावं लागलं. या बाईस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर केलाय, तिकडे गॅप शोधलाय. आता सरपंच साहेब, एखादी सुई असते, सुईमधनं आपण एखादा दोरा ओढतो, अगदी तसाच फटका होता. 2 क्षेत्ररक्षकांमधनं दरी भेदत चेंडू निघून गेला, कुठे सीमापार आला चौकार. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योगपती आमचे मार्गदर्शक माननीय श्री बाळासाहेबजी सुतार साहेबांचं आगमन मनापासून त्यांचं देखील मैत्री चषकामध्ये आम्ही करतो स्वागत. शिवा बैलाचे छाती किंग आहेत, त्यांचं मनापासून आम्ही पुन्हा एकदा इथे स्वागत करतो. यावेळेस फटका प्रतिम. स्वागत केलंय आणि इथे स्वागत कशाने केले साहेब तुमचं? षटकारानं 6 धावा. म्हणजे दिवस क्रमांक 1 पासून जेवढे मान्यवर इथे येत आहेत त्या प्रत्येकाचं स्वागत कशाने होतंय? विकेटनं होत नाही, चौकारानं होत नाही, इथे प्रत्येकाचं स्वागत होतंय षटकारानं. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा इथे जर आपण पाहिल्या तर तब्बल 21 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 21 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. त्याच बॉलवरती तिथे मात्र एक धाव आली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा तब्बल 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे, जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल, प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. त्या वाक्यपंक्तीप्रमाणे इथे मात्र मैदानावरती प्रयत्न करावे लागतील. जिंकायचं असेल तर लढावं लागेल,
झुंजावं लागेल, संघर्ष जो मात्र करावा लागेल. संघर्षाचं एक सुंदर उदाहरण अजून मी तुम्हाला एक सांगेल. एखादा लोहार असतो लोहार गावामध्ये, त्याच्याकडे आयरन असते आणि हातोडा देखील असतो. वारंवार तो लोहार तिथे मात्र हातोडा बदलत असतो, परंतु आयरन तो कधीच बदलत नाही. आयरन तशीच राहते, कारण ती घाव सहन करत असते. याचाच अर्थ काय, जो घाव घालतो तो लवकर तुटतो, परंतु जो घाव सहन करतो, संघर्ष करतो, तो मात्र तो कधीच तुटत नाही. सातत्याने तो मात्र तिथे लढत असतो. अगदी तशाच पद्धतीचा संघर्ष इथे सुतार साहेब मैदानावरती करावा लागणार आहे. धावफलकावरती आकडे देखील चेंज होत आहेत. 2 धावा आल्या, 2 धाव्याने धावफलक पुन्हा एकदा वाढला गेला. धावफलकावरती धावा तब्बल 24 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 2 षटकांचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे. षटक क्रमांक देखील मित्रांनो इथे 3 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा आलेत राम. फलंदाजी करत असताना राम यांनी नावाला साजेल अशी बॅटिंग केली, परंतु इथे गोलंदाजी करत असताना कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे पाहणं इथे फार महत्वाचं राहील. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल आला. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढलं गेलं. संतोष मामा गोपाळ हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दीपक दादा थोरात देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. वसंत दादा थोरात देखील उपस्थित आहेत. चिखलगावचे सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील मान्यवर, प्रेक्षक गॅलरी मधनं स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काही जण झाडाखाली बसलेत, इकडे देखील काही ग्रामस्थ आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत असेल. चांगला बॉल आणि त्याच बरोबरीनं बाटची कडा विकेट येते. फलंदाज बाद, विकेट आली. फलंदाज तिथे मात्र डगआउटला परततोय. डॉक्टर गोपाळे यांचं या ठिकाणी शुभागमन. आउट कोण झाला? आउट कोण झाला? संकेत बाद झाला आणि आता नवीन फलंदाज शुभम इथे मात्र मैदानावरती दाखल होणार आहे. संकेत बाद झाल्याच्या नंतर शुभम असेल. शुभम यांच्या जोडीला आपण तम्मा लष्करे यांना देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुरेश महाराज गायकवाड वारकरी संप्रदायाचं भूषण आहे. गायन अलंकार म्हणून सातत्याने ज्यांची ओळख या गावामध्ये राहिली त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून मनपूर्वक आम्ही मैत्री चषकामध्ये स्वागत इथे मात्र करणार आहोत. तुळशीराम दादा थोरात यांचे या ठिकाणी स्वागत. चांगला बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे. डॉट बॉल तिकडे मात्र येणार आहे. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 25 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 25 रन ऑन स्कोर कार्ड. 25 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. काल देखील मी एक गोष्ट सांगितली, जर आयुष्यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट मिळत नसेल, मग कुठलंही क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा इतर कुठलंही क्षेत्र असो, एखादी गोष्ट जर तुम्हाला मिळत नसेल तर ती गोष्ट सोडून देखील द्यायला शिकलं पाहिजे. आयुष्याच्या वाटेवरती सुतार साहेब सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या असत्या ना, तर जगण्याची किंमत आणि देव काय गंमत करतो याची किंमत खऱ्या अर्थानं आपल्याला कधीच कळाली नसते. चांगला फटका, त्याचबरोबरीनं तिकडे चेंडू जाऊन पोहोचला, सीमारेषा पार, येतोय सनसनीत हा चौकार. 4 धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा 29 धावा धावफलकावरती. मैत्री चषक 2025 ही स्पर्धा आहे मित्रांनो, चिखलगावच्या मैदानावरती. या गावासाठी हे जणू काही लॉटचंच मैदान आहे, कारण
दर्जेदार आयोजन सातत्याने कित्येक वर्ष याच मैदानावरती आपण पाहिलंय. एकमेव असं एक चांगलं आणि सुरेख मैदान इथे मात्र या चिखलगावकरांनी उभारलेला आहे आणि त्या मैदानावरती आपण ही स्पर्धा इथे संपन्न करतोय. चांगला फटका, त्याचबरोबरीनं तिकडे धावा येत आहेत. आताच्या 2 धावा आल्या. पपलगावरती धावा 31 धावा. बाजूला आरळा नदी संत गतीने वाहतीये. वरती जर आपण पाहिलं तर कळंबोडीचा डॅम आहे. अगदीच जर पाहिलं तर ग्रामदैवत, त्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर अमृतेश्वर महाराजांनी हनुमानरायाचं इथे मंदिर देखील या गावामध्ये आहे. या गावाला ऐतिहासिक वारसा देखील फार मोठा आहे. भीमाशंकरच्या परिसरामध्ये छोटंसं हे चिखलगाव आहे आणि त्या चिखलगाव गावामध्ये क्रीडा क्षेत्राला इथे मात्र चालना दिली जाते. म्हणजेच इथे मात्र क्रिकेटचे भव्य दिव्य सामने या गावामध्ये आपण पाहतोय. मैत्री चषक, चांगला फटका, त्याच बरोबरीनं चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार, आलाय सनसनीत चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 3 षटकं संपली. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 35 धावाच्या मात्र धावफलकावरती. 97 झालेले आहेत. 98 या अंकाचा इथे मात्र तेजस भाऊ ननवरे साहेब पाठलाग चालू आहे. 18 बॉल शिल्लक. 18 बॉल मध्ये 63 धावा बनवायच्यात. बॅटर पुन्हा एकदा तयार. चांगला फटका, चांगल्या स्ट्रॅटर्जीसह हा फटका आला. तिकडे धाव घेतली जाते. पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा तब्बल 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. राजाराम दादा मुखे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन मनापासून त्यांचं देखील आम्ही करतो. मनपूर्वक सहर्षास स्वागत. यावेळेस इथे वाईड लाईनला हा चेंडू होता. बाटवरती चेंडू घेतलाय, फटका खेळला, सनसनाती प्रहार, येतोय चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलाय. धावफलकावरती धावा तब्बल 41 41 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 41 रन ऑन स्कोर कार्ड. 41 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज आहेत महेश्वर. यांना देखील मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. षटक क्रमांक 4 मध्ये यावेळेस फटका प्रतिम चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, येतोय सनसनीत षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं. आकडे मात्र पुन्हा एकदा चेंज झाले गेले. तब्बल आणि तब्बल धावफलकावरती धावा असतील 47 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा अक्रॉस दी वाट फटका मात्र खेळून काढलाय. त्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण, हो गई गलती, हो गई भूल, येतोय चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल इथे वाढल्या गेल्यात. चौकाराच्या साह्यानं 51 धावा ज्या मात्र धावफलकावरती.
शुभम बॉल बॉईज शुभम नवरे शुभम दादा ननवरे यांनी देखील चांगलं असं शिवा बैलाचे छाती किंग कामकाज केलेलं आहे. शिवा बैलाचे जे छाती किंग आहेत जितेंद्र गायकवाड यांनी देखील चांगलं कामकाज केलं. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आणि त्याचबरोबरीनं त्यांचं देखील स्वागत कशाने केलं इथे षटकारानं 6 धावा. षटकाराला षटकाराच्या मदतीने धावफलक तिथे मात्र वाढलेला आहे. धावफलकावरती धावा 57 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. षटक क्रमांक विकेट आल्यानंतर मैदानावरती ते श्री देखील दाखल होतोय. श्री यांच्या जोडीला तम्मा यांना आपण मैदानावरती पाहतोय. मित्रांनो ही मॅच खूप महत्वपूर्ण आहे. धावफलकावरती धावा आहेत आतापर्यंत तब्बल 61 धावा ज्या मात्र धावफलकावरती लढावं लागेल झुंजावं लागेल. नहीं चलेगा मैदान के अंदर एक्का और दुक्का जितना है तो खेलना पडेगा चक्का और चौका. 1-2 धावांना काहीच होणार नाही. इथे जिंकायचं असेल तर षटकार चौकार या मैदानावरती खेळावे लागतील. डेंजर 2 लाख आहे तिकडे मात्र धावा ज्या आहेत त्या मात्र घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु पुन्हा एकदा विकेट येते. फलंदाज त्या चेंडूवरती श्री होईल धावबाद. शेवटचे चेंडू इथे मात्र मैदानावरती शिल्लक आहेत. अजून 9 बॉल शिल्लक असतील आणि 9 बॉल मध्ये रोबोट सर अजून किती धावा बनवायच्यात 37 धावा. 9 चेंडू आणि 37 धावांची गरज. न्यू बॅटर मंगेश इथे मात्र मैदानावरती दाखल झालेला आहे. एका बाजूने मंगेश दुसऱ्या बाजूने थम्मा लष्करे यांना देखील आपण पाहतोय. समोरनं गोलंदाज आहेत. गोलंदाजच्या ट्रॅक वरती रायझिंग स्टार भोसरी या टीमकडनं मनन.
मनन आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. चांगली गोलंदाजी इथे मात्र आतापर्यंत या षटकामध्ये त्यांची देखील राहिलेली आहे. बॅटिंग देखील इथे मात्र चांगली राहिलेली आहे. तम्मा लष्कर यांची फुलटॉस चेंडू होता आणि त्याचबरोबरीनं तिकडे चेंडूला फील्ड केलेला आहे. कदाचित इथे वाटलं प्रेक्षकांना सर्व खेळाडूंना की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला, परंतु तसं झालं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र चेक केलं जाणार आहे. नक्की काय असेल, कशासाठी, तर चेंडू बिमर असणार आहे की नाही हे मात्र इथे आता टीव्ही अंपायर चेक करतील. बिझी होत आहेत स्वतः रोबोट सर तिथे आहेत, चेक करतील लाईव्हच्या माध्यमातून रिफ्लेक्शन मध्ये नक्की काय असणार आहे. नो बॉल असणार आहे की नाही. नो बॉल इथे मात्र आलेला आहे. नो बॉल आलेला आहे. तिकडे मात्र फलंदाज तर तिकडे धावबाद तर आहेच, परंतु यानंतरचा बॉल फ्रीड असेल. नवीन फलंदाज न्यू बॅटर सचिन इथे दाखल होईल. सचिन आणि तम्मा यांना इथे आता चांगला संघर्ष करावा लागेल. युवराज गोपाळे सर आम्हाला घेऊन जातील. धावफलकावरती धावा आतापर्यंत जवळपास 6 फलंदाज इथे मात्र बाद झालेले आहेत. फ्रीड बॉल असणार आहे. यावेळेस इथे मात्र फटका तर खेळलाय. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार. आउट ऑफ द पार्क येतोय तम्मा यांच्या बॅटमधनं हा षटकार. तम्मा लष्कर ऑन फायर. षटकाराला धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढलं गेलं. धावफलकावरती धावा, स्कोरकार्ड वरती धावा, तब्बल आणि तब्बल तम्मा वरती 68 धाबाच्या मात्र धावफलकावरती आहेत. 68 रन ऑन स्कोर कार्ड. तम्मा लष्करी आणि त्यांच्या जोडीला आपण सचिन यांना देखील पाहतोय. समोरनं गोलंदाज आहेत. गोलंदाजच्या ट्रॅक वरती मनन. हा चेंडू इथे मात्र वाईट बॉल आला आहे. अतिरिक्त धाब्याने धावफलक जे आहे ते मात्र पुन्हा एकदा इथे वाढलं जाणार आहे. अतिरिक्त धाब्याने धावफलक देखील मात्र वाढले. पंचांचा निर्णय हा अंतिम आहे मित्रांनो. अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन. कोणीही त्यांच्याजवळ पुन्हा तक्रार तुम्ही करू नका, कारण पंच हे अनुभवी आहेत. योग्य तो डिसिजन इथे मात्र ते देणार आहेत. कोणावरती कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं कामकाज त्यांचं गेले 4 दिवस राहिलेलं आहे. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा फटका मात्र खेळलाय क्षेत्ररक्षक स्वतः. दत्ता डावून बॉल टिपला जाईल. फलंदाज या चेंडूवरती होईल फेल. विकेटचं पतन. ह्या चेंडूवरती तम्मा लष्कर मात्र मैदानावरती बाद झालेला आहे. तम्मा यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आदर्श इथे मात्र मैदानावरती दाखल होतोय. आदर्श यवत स्थितीमध्ये इथे बॅटिंग करावी लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजूने आदर्श आहेत, दुसऱ्या बाजूने आपण सचिन यांना देखील मात्र मैदानाच्या मध्ये पाहतोय. 8 विकेट. आतापर्यंत इथे 8 फलंदाज देखील मात्र मैदानावरती बाद झालेले आहेत. 2 विकेट देखील फक्त शिल्लक आहेत. शेवटचे चेंडू किती शिल्लक असतील? 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये अजून धाबा बनवायच्यात. 29 धावा. इथे पुन्हा एकदा चांगला फटका आणि त्याच बरोबरीने इथे आलाय चौकार. 4 धाबा. षटक संपलं. 5वं षटक संपलेलं आहे मनन यांचं. 5वं. 5 षटक संपली. धावफलकावरती धावा 73 धावा मित्रांनो. शेवटचे 6 बॉल शिल्लक.
आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा किती बनवायच्यात? अजून 25 बनवायच्यात. जर सचिन सामना जिंकून दिला किंवा 3 बॉलवरती 3 षटकार इथे खेळले तर अष्टपैलू खेळाडू सागर यांच्याकडनं तब्बल 501 रुपयांचं प्राइज असणार आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 6 बॉल मध्ये विजयासाठी 25 बनवायच्यात. गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज इथे मात्र तयार असतील. दत्ता आलेत गोलंदाजच्या ट्रॅक वरती. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा फटका देखील मात्र घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत समोर. झेल देखील मात्र ड्रॉप झाला. चूक होतीये. चुकीचा मोबदला. धाव संख्येमध्ये धावा वाढतायत. धावफलकावरती धावा. स्कोरकार्ड वरती धावा. तब्बल आणि तब्बल 77 धावा मित्रांनो ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला गॅप शोधलाय. मैदानाचा थोडासा अडथळा तिथे पाहायला भेटला. चेंडू थोडासा स्लो झाला. चेंडूला फील्ड केलं गेलं. दरम्यान त्या चेंडूवरती धावा येत आहेत. 2 धावा आल्या. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर एका बाजूने आपण सचिन यांना पाहतो. दुसऱ्या बाजूने आदर्श आहेत. आदर्श आणि सचिन ह्या जोडीला इथे मात्र संघर्ष करावा लागेल. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर क्लीन बोल्ड विकेट आली. फलंदाज ह्या चेंडूवरती त्रिफलाबाद. कोण झाला आउट? कोण झालं? चांगली बॅटिंग करून फलंदाज इथे बाद झालेला आहे. कोण आउट झालं? सचिन बाद झालाय आणि त्याच बरोबरीने इथे त्यांची जागा घेण्यासाठी 9 विकेट गेल्यात बरं का. नवीन फलंदाज मैदानावरती इथे दाखल होणार आहे. आणि इथे काय तर सामना देखील इथे जवळपास संपलाय असं इथे मात्र कळवलेलं आहे. कारण बॅटिंग टीमकडे एक खेळाडू नाहीये. सामना संपला आणि त्याच बरोबरीने इथे या मॅच मध्ये संघ विजयी झाला. रायझिंग स्टार भोसरी अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम. पुढील मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा. आणि मराठा वॉरियर्स या संघाने अप्रतिम दर्जाचा अव्वल दर्जाचा खेळ या मॅच मध्ये करून दाखवला त्याबद्दल त्या टीमचं देखील आम्ही करतो या ठिकाणी विशेष आभार व्यक्त. पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून आम्ही देखील तुमचे आभारी आहोत. चला पुढील मॅच न्यू मॅचला देखील मात्र आपण सुरुवात करतोय. 5 षटकांची मॅच असेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती असेल